नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सुरेश सर या आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या जाहिरातीचा टॅब बंद झाला आहे आणि आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टलवर जवळजवळ 22,000 प्लस जागा ह्या अपलोड झालेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु काही ज्या जागा आहेत त्या पवित्र पोर्टलवर ज्या अपलोड होणार होत्या अजून त्या जागा ज्या महत्त्वाच्या जागा होत्या त्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या नाहीत. अशा कोणत्या जागा आहेत ज्या पवित्र पोर्टलवर मॅक्झिमम प्रमाणात यायला पाहिजे होत्या परंतु त्या पवित्र पोर्टलवर आलेल्या नाही. खरंच आपल्यासाठी ही बॅड न्यूज देखील म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो. जर आपण अजून 8 ते 10 दिवस जर मुदतवाढ मिळाली असती तर विद्यार्थी मित्रांनो त्या जागा देखील पवित्र पोर्टलवर येऊ शकल्या असत्या. परंतु दुर्दैवाने त्या जागा ह्या पवित्र पोर्टलवर आल्या नाही आणि तर त्या जागा ज्या पवित्र पोर्टलवर आल्या नाही त्या जागेचा जो इम्पॅक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तो बाकीच्या उमेदवारांवर कसा पडेल याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ लक्षपूर्वक विद्यार्थी मित्रांनो ऐका, स्किप करू नका. हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. आपल्यासाठी गुड न्यूज तर आहेच. आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलवर जवळजवळ 22+ म्हणजे 22,000 ते 23,000 जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचे जे विद्यार्थी जे पोस्ट ग्रॅज्युएट आहे विद्यार्थी मित्रांनो, जे 11वी-12वीला जाण्यासाठी इच्छुक आहे, ज्यांना वाटतं की आपल्याला 11वी-12वीचे प्रेफरन्स येतील आणि आपण 11वी-12वीचे प्रेफरन्स देऊ, त्या विद्यार्थी मित्रांसाठी थोडीशी ही आपण म्हणू शकतो की बॅड न्यूज देखील आहे की 11वी-12वीच्या ज्या मोठ्या प्रमाणात जागा आपल्याला पाहिजे होत्या त्या जागा ह्या पवित्र पोर्टलवर ह्या फर्स्ट फेजला तरी जास्तीत जास्त जागा येणार नाही. जागा येतील, नो प्रॉब्लेम इन दॅट, जागा येतील. परंतु ज्या आपल्या हक्काच्या जागा होत्या, ज्या जास्त जागा होत्या त्या जागा पवित्र पोर्टलवर येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि 11वी-12वीच्या जर जागा जर विद्यार्थी मित्रांनो जर पवित्र पोर्टलवर आल्या नाहीत तर याचा प्रभाव जो आहे 9वी-10वीवर खूप मोठ्या प्रमाणात पडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं BSc, MSc, BA, ME किंवा BCom, MCom झालं आहे, ज्यांची डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांना जर चांगला स्कोर असेल तर ते विद्यार्थी मित्र 11वी-12वीला प्रेफरन्स निवडणार होते. 11वी-12वीचा प्रेफरन्स निवडून ते 11वी-12वीला प्रेफरन्स देणार होते. परंतु जागाच जर कमी प्रमाणात आल्या तर ते प्रेफरन्स देतील ते 9वी-10वीला. पर्यायी 9वी-10वीचं मेरिट हाय जाण्यास याने मदत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर 9वी-10वीचं जर मेरिट जर हाय जात असेल तर 9वी-10वीचे देखील उमेदवार जे TET CTT पास आहे, ज्यांना वर्गासाठी जायचं होतं, आता पे स्केल तर तुम्हाला माहिती आहे 6 to 8 आणि 9 to 10 सेमच झालेलं आहे. मग ते विद्यार्थी जे 9वी-10वीचे विद्यार्थी होते विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं TET आणि CTT क्लिअर आहे ते 6वी ते 8वीला जास्तीत जास्त प्रेफरन्स देणार आहे. म्हणून 6वी ते 8वीची देखील स्पर्धा ते वाढवणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो बघा, जागा कुठल्या आल्या नाही तर 11वी-12वीच्या जागा जास्त प्रमाणात येणार नाही आणि त्याचा इम्पॅक्ट असा पडणार आहे की इम्पॅक्ट हा 9वी-10वीवर पडणार देखील आहे, 6वी ते 8वीवर देखील त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे आणि पर्यायी तो इम्पॅक्ट 1ली ते 5वीवर देखील पडणार आहे. म्हणून एका ठिकाणी जरी गुड न्यूज असली तर मोठ्या प्रमाणात जागा ह्या आपल्यासाठी अवेलेबल आहे. परंतु त्याचा इम्पॅक्ट जो 11वी-12वीच्या जागा ह्या कमी प्रमाणात ह्या पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत त्या जागा विद्यार्थी मित्रांनो कमी प्रमाणात आल्यामुळे त्या जागा 9वी-10वीवर इम्पॅक्ट पाडताय. ते उमेदवार 9वी-10वीला प्रेफरन्स देतील. तेच 9वी-10वीचे उमेदवार जर TET CTT असेल तर ते त्यांचा पहिला प्राधान्यक्रम 6वी ते 8वी राहील, कारण सेफ त्यांना जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 9वी ते 10वीच्या ज्या जागा आहेत त्या 6वी ते 8वीच्या तुलनेत कमी प्रमाणात येतात आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा 9वी ते 12वीच्या तर खूप बोटावर मोजण्यात येतात. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ते मी सांगतो म्हणून खरं नाही तर सर्वांना माहिती आहे की 9वी ते 12वीच्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा ज्या खूप अतिशय अल्प प्रमाणात आणि बोटावर मोजण्या इतक्या ह्या जागा येत असतात हे आपल्याला माहिती आहे. मग ह्या जर जागा कमी येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो जे हायेस्ट मार्कवाले 150+ तेच थोडीशी रिस्क घेतील. परंतु ज्यांना 150-140च्या खाली मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा 100 ते 140च्या दरम्यान जे मार्क्स आहे ते विद्यार्थी 9वी-10वी 11वी-12वीला जाण्याची रिस्क घेणार नाही. जर CTT TET क्लिअर असेल तर ते 6वी ते 8वीला 100% जातील. जर नसेल तर त्यांना 9वी-10वी आणि 11वी-12वी शिवाय काही ऑप्शन नाही, मग त्यांचं विथ इंटरनल सिलेक्शन होऊ शकतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो ध्यानात घ्या, 11वी-12वीच्या जागा न येण्यामुळं नुकसान कोणाचं होणार आहे तर 9वी-10वीचं जास्तीत जास्त नुकसान होणार आहे. त्यानंतर जर TET CTT ते क्लिअर असेल तर 6वी ते 8वीचं नुकसान होणार आहे. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. जर थोडं अजून आपण थोडासा पाठपुरावा केला असता किंवा थोडं आपण थांबलो असतो तर त्या जागा देखील 11वी-12वीच्या मोठ्या प्रमाणात आल्या असतील. मग तुमचा प्रश्न असेल की ह्या जागा येणार नाही का, तर 100% ह्या जागा येतील. परंतु त्या जागा जातील नेक्स्ट फेजला, सेकंड फेजला त्या जागा जास्तीत जास्त येण्याचं चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो. अजून एक आपल्याला महत्त्वाचा विषय घ्यायचा तो म्हणजे क्रीडा कार्यानुभव आणि कला या जागा. विद्यार्थी मित्रांनो स्पेशली आपण जर स्पेशल टीचरच्या जर जागा बघितल्या तर खेळाडू जे स्पोर्ट टीचर आहे त्यांच्या जर जागा बघितल्या तर केंद्र स्तरावरच्या जागा ह्या पवित्र पोर्टलवर पहिल्या फेजला येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. ज्या जागा येतील त्या बाकीच्या जागा या पवित्र पोर्टलवर येतील. आपल्याला माहिती आहे की खाजगी संस्थेच्या काही जागा असेल तर त्या जागा पवित्र पोर्टलवर येतील, परंतु केंद्र स्तरावरच्या जागा
ह्या जागा फर्स्ट फेजला अवेलेबल होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आता बघितलं की कोणत्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजे 11-12वीच्या कमी प्रमाणात जागा ह्या पवित्र पोर्टलवर येणार आहे. त्यानंतर स्पोर्ट्सच्या जागा, कला, क्रीडा, कार्यानुभव ह्या जागा केंद्र स्तरावरच्या जागा ह्या पवित्र पोर्टलवर फर्स्ट फेजला येणार नाही, ते सेकंड फेजला जातील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जागांचा आकडा खूप मोठा दिसतोय. जवळजवळ 22,000 प्लस जागा, म्हणजे सर्वात मोठी भरती आपण म्हणू शकतो आत्तापर्यंतची ती होणार आहे. त्यात काही प्रॉब्लेम नाही. परंतु जर 11-12वीच्या जर जागा कमी प्रमाणात आल्या तर त्याचा इम्पॅक्ट थोडा नका होईना 9वी 10वी आणि 6वी 8वी आणि पर्यायी तो 1ली ते 5वीला देखील बसू शकतो की ज्यांचं D.Ed झालं असेल ते सुद्धा प्रेफरन्स देऊ शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट ध्यानात ठेवा की 11वी-12वीचा इम्पॅक्ट हा सर्वांवर पडणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्कीच तुम्ही कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असेल ते कमेंट करा. 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या सोबत आपण सर्वजण आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती होतं की 11वी-12वीच्या जर जास्त जागा आल्या असत्या तर त्यांचं मेरिट देखील कमी आलं असतं, कारण पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे उमेदवार कमी असतात. तर ठीक आहे, सेकंड फेजला बघूया ह्या जागा मोठ्या प्रमाणात येतात की नाही, कारण सेकंड फेज देखील विद्यार्थी मित्रांनो लगेच 2 ते 3 महिन्यात होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला वाटत नाही ते तसं होईल म्हणून, कारण हीच भरती त्यांनी किती 1.5 वर्षापासून हे लांबवली. म्हणून आपल्याला त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवता कामा नये. परंतु ज्या काही जागा आपल्या पदरात पडतात त्या पदरात आपण स्वीकारूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेफरन्स योग्य देऊया. कारण 100 प्रेफरन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला तुमच्या लॉग इनला जर 600 जागा दिसत असेल तर त्यातून तुम्हाला 100 जागा फक्त विदाऊट इंटरव्ह्यूच्या लावायच्या आहे आणि विथ इंटरव्ह्यूच्या तर फक्त 50च जागा तुम्हाला, या दोन्ही मिळून ज्या जागा येणार आहे तुम्हाला विदाऊट विथ इंटरव्ह्यू सोबतच तुम्हाला त्याचे प्राधान्यक्रम लॉक करायचे आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्राधान्यक्रम कसे लॉक करायचे त्याबद्दलचा व्हिडिओ आपण देखील पवित्र पोर्टलवर टाकलेला आहे आणि अजून देखील रोज त्याबद्दलचे व्हिडिओ आपण पवित्र पोर्टलवर आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. आणि ते व्हिडिओ प्रेफरन्स लॉक कसा करायचा त्याबद्दलचे व्हिडिओ लवकरात लवकर आपण आपल्या चॅनलवर शेअर करणार आहोत. त्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, म्हणजे तुमचे मित्र देखील जे गरजू आहे ते जॉईन होतील आणि तुमचा स्वप्नाचा प्रवास आता सुरू होणार आहे. आणि प्राधान्यक्रम कधी येतील त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच बोलूया. तोपर्यंत धन्यवाद.